मिस्त्री तुम्ही अगदी वेळेवर आलात हा? हो मिस्त्री नाही हो मॅकॅनिक. केनी साहेबांना सांगा जरा स्टार्टर मारायला. वा वा. बस 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 साहेब बंद करा चालेल. बरं मला सांगा किती पैसे झाले? 2.5 लाख रुपये द्या. 2.5 लाख? तुम्ही नका, आम्ही देतो. हो असं कसं, तुम्ही आमच्या गावचे पाहुणे आहात, आम्ही देणार. पाहुणे म्हणून तुम्ही खूप पाहुणचार केलात, आता बस पैसे आम्हाला देऊ द्या. किती झाले? साहेब एक 2.5 लाख रुपये द्या ना गरीबाला. हो सर असं काय करताय? काम केले मी. गरीबाचे पैसे नका घेऊ. सर सर असं नका करू, पैसे द्या हो मला. अरे दादा काय चाललंय? होय दादा बिदा काय हा? अहो आणि मी मिस्त्री नाही हो, मॅकॅनिक आहे हो. मॅकॅनिक म्हणा ना मला. आणि कंबस्टरशी आम्ही असंच बोलतो. साहेब द्या की 2.5 लाख रुपये. असं काय करता गरीबाला? आम्ही कस्टमर आहोत. हो मग कस्टमर कडून पैसे घेतोस ना. सांग आता किती झाले? हे अडकवलं बघा आम्हाला यांनी. नाही नाही पैसे ते घेणार, मोबदला घेणार, काम केलेलं आहे. एक काम करा ना साहेब. हा मॅडम तुम्ही पण हा जाताना तुम्ही मला तुमच्या या मोठ्या गाडीतनं सोडाल का तुमच्या घरी? येताना बसने आलं, जाम हाल झाले तो माझे, म्हणून म्हणतो सोडाल का? गाडीने सोडा बस. मग मला तर काय कळना झालं बाबा. मी सांगते, हे माझे थोरले धीर आहेत, सारंग सरांचे थोरले भाऊ. माझा मोठा भाऊ. हा वा. नमस्कार नमस्कार. चला येऊ आम्ही. हा बरं येत जा असेच. आता थांबायचं नाही, काम सुरू ठेवायचं. होय ताई, आता कामात काही खंडच पडणार नाही बघा, काळजीच करू नका तुम्ही. बरं सारंग सर, तुम्हाला मी त्या सदाशिवचा फोटो पाठवला आत्ताच. बस. नाही अजून नाही झाली, पण मी घरात एक मस्त खिचडी बनवली आहे. म्हणजे मी मॉम डॅडशी बोलले आणि त्यांचंही तेच मत आहे. मी ना एकंदरीत घरात असं चांगलं वातावरण निर्माण केलंय. चांगलं ॲज इन ताराने जो निर्णय घेतलाय ना गाणं सोडण्याचा, त्याच्या विरोधात सगळं रेडी आहे. तुम्ही या आणि फोडणी देऊन जा. काय फोडणी देऊन जा म्हणजे? नक्की काय म्हणायचंय तुला ऐश्वर्या? मी सांगते. कळलं? ठीक आहे, तू म्हणतेस तर हे करून बघूया. पण ऐश्वर्या, हे नक्की काम करेल ना? ऐश्वर्याच्या आयडियाज जनरली फेल होत नाही. एक्सपिरियन्स आहे माझा. ठीक आहे ऐश्वर्या, थँक्यू. माझा प्रॉब्लेम समजून घेतलास, मला मदत करते, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. तू म्हणते तसंच करून बघू. ही ऐश्वर्या तर कामाची निघाली. माझी तारा गाणं गायला तयार होईल ना, यासाठी मी काहीही करायला तयार आहे. काहीही. या भैरवीला वाटतंय की मी तिचं काम करतेय, हे सगळं तिच्यासाठी करते. पण अजून तिने ऐश्वर्याला ओळखलेलं नाहीये. ऐश्वर्या स्वतःशिवाय कोणासाठी काहीही करत नाही. कळेल लवकरच. तुला का फोटो पाठवला त्या बाबुळवाडीतल्या लोकांनी? अरे भूत वगैरे काय नाही, टोप्या टोप्या. 2 नंबरचा धंदा करणारा माणूस आहे. ज्या माणसाचा फोटो पाठवलाय ना, त्या माणसानेच आमच्यावर हल्ला केला होता. यांनी अच्छा म्हणजे सदाशिव इथे लपला होता काय? तू कसं त्याला ओळखतोस? अरे पुण्यातला जाम पुराणा खिलाडी आहे. मला 1 लाख रुपयाचा गंडा घातलाय आणि मला, कॅन यू इमॅजिन? अच्छा म्हणून हा पुण्यात सापडला नाही मला, इथे येऊन लपला होता काय? काय करत होता इकडे जंगलात?
जंगलातल्या प्राण्यांची तस्करी करणं किंवा तिथल्या औषधी वनस्पती चोरून विकणं हाच त्याचा धंदा आहे म्हणे. लाईनच चेंज केली आहे नी. म्हणून सापडला नाही पुण्यात. आत्ता तो कुठे असेल याचा काही अंदाज आहे का तुला? हा लगेच मिळेल इन्फॉर्मेशन. सर्कलमध्ये विचारलं ना तर 2 मिनिटात सांगतील कुठे आहे टोप्या. पण जावं लागेल मला त्या सर्कलमध्ये पुन्हा. नाही 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 नको, तिथे पुन्हा जाण्याची गरज नाही आहे. नको त्या परत त्या सर्कलमध्ये नको जाऊ तू. हे का बोलतोस तू सारंग? हा सावलीवर त्यांनी हल्ला केला. तुम्ही दोघांनी मिळून मला नवीन आयुष्य दिलं आणि मी गपचूप गप्प बस तू. कळलं का? मी आत्ता कॉन्टॅक्ट करतो आणि शोधून काढतो कुठे आहे तू. कळतं मला, मी तिकडे पुन्हा जाणार नाही. कळलं? फक्त कॉन्टॅक्ट काढेल त्याचा. तुम्हाला आता नको सांगूस. हा कळतं मला तेवढं. देवाभाऊ, हॅलो. सिस्टर, मला आत्ताच्या आत्ता भेटशील का प्लीज? खूप एकटं वाटतंय का? प्लीज मला भेटायला ये प्लीज. काय झालं तुम्हाला? सांगाल का मला? काही सुधरत नाहीये ग मला. फोनवर नाही सांगू शकत. तू प्लीज भेटायला ये मला. अनाथ आश्रमात ये. आणि हो, एकटीच ये. बरं मी येते. अहो मला अनाथ आश्रमात सोडा ना प्लीज. काय झालं? देवाभाऊंचा फोन होता, त्यांना खूप भरून आलंय. मला म्हणाले एकटी भेटायला ये. ठीक आहे,